हॅलो, हे तुमच्या पुस्तकात दिलेले उदाहरण आहे. पहिलंच उदाहरण आहे, इथून सोडून दिलेलं आहे तरी आपण बोर्डवर एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू चांगल्या प्रकारे. पुस्तकामधून डायरेक्ट बसल्यानंतर लक्षात येणार नाही, त्याच्यामुळे आपण घेत आहे. त्याचं हेडिंग काय दिलं त्यांनी, एक सामायिक रेषीय समीकरणे. एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणजे काय, दोन समीकरणे सोबत सोडणे. ओके, त्यालाच एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणतात. एक सामायिक रेषीय समीकरणे, दोन रेषीय समीकरणे सोबत सोडणे, यालाच एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणतात. तर आपण हे दिलेलं पहिलं उदाहरण सोडता. ओके, आता हे काय आहे, 5x मायनस 3y बरोबर 8, 3x अधिक y बरोबर 2. याला देऊता समीकरण 1, समीकरण 2. रोमन नंबरच वापरायचे, यासाठी तुमच्या बुकमध्ये रोमन नंबर वापरलेले असल्यामुळे. तर आता पहा, तर तुम्हाला सांगितलं याच्यात पाहायचं काय, सेम पेअर आणि अपोजिट साइन. सेम पेअर आणि अपोजिट साइन, त्याच्यामध्ये काय अपोजिट साइन आहे, पेअर सेम आहे का इथं नाही. तर त्याच्यामुळे आपण काय आयडिया करायची, याला पहा एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे याच्यात काय पाहायचं, सेम पेअर पाहायचे. ओके, सेम पेअर आणि अपोजिट साइन पाहायचं. याच्यासाठी अपोजिट साइन आहे दिलेले, हे चिन्ह इथं अधिकचं आहे, त्याच्यावर वजाचं आहे. तर आता म्हणजे सेम पेअर जोडी सेम नाही, इथं 3 दिले तर इथं आहे का, इथं फक्त y आहे, आणि इथं 5x आहे, इथं 3y म्हणजे 3x आहे, तर इथं सेम होत नाही. तर याच्यासाठी आपल्याला एकदम सोपी जवळची आपल्याला जे वाटते त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे आणायचं, जसं वाटते त्याच्या म्हणजे सोडून आपण आपल्या प्रकारे याला सोडू शकतो. पण उत्तर जे आहे ते एकच निघणार, प्रत्येकाचं उत्तर याचं वेगळं निघू शकत नाही. ओके, तर याला सोडायचं म्हणजे काय करायचं, आता पहा. आता मला याला नाही का तुमच्या बुकमध्ये नाही का 3 न गुणून दिलेला आहे, 3 न गुणाकार केला या चलासोबत, म्हणजे या समीकरण 2 सोबत. तर आपण तसंच करणार, याला काय वेगळं करणार नाही, तुमच्या पुस्तकात दिलं आहे त्याप्रमाणे किंवा समीकरण 2 ला 3 ने गुणून म्हणते. काय ते समीकरण 2 ला, आता करतो मी डायरेक्ट समीकरण 2 ला 3 ने गुणून. ओके, त्याला डायरेक्ट 3 गुणायचं, तर काय होणार आहे, 3 गुणिले 3 म्हणजे 9x अधिक 3y. ओके, बरोबर इथे किती 6, 3 गुणिले 6. हे काय झालं आपलं समीकरण 3. ओके, आता इथे काय करायचं, आता दोन सम केले आपण, गटाकाटी केली. आपण जे सोडतो पहिले इलिमिनेशन काटाकाटी आणि सबस्टिट्यूशन म्हणजे सांगून. तर आता याला काय करायचं, आता आपण याला बरोबर आणलं, अपोजिट साइन आणलं आणि सेम पेअर आणलं. तर याला काय करायचं, आता समीकरण 1 व समीकरण 3 ची बेरीज. हो, समीकरण 1 आणि 3 ची बेरीज करायची. समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. ओके, ऑपोजिट साइन असल्यामुळे आपल्याला साइन चेंज करायची गरज पडत नाही आहे. ते तुम्हाला जसं आपण उदाहरण पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल. इथं 5x मायनस 3y बरोबर 8. हे काय झालं, आपलं समीकरण 1 घेतलं इथं, आणि समीकरण 3, समीकरण 1 वर समीकरण 3 ची बेरीज करू. आता इथं 9x अधिक 3y बरोबर 6. त्याची काय करायची आपल्याला बेरीज. ओके, साइन चेंज करायची गरज नाही. तर नंतर जसे उदाहरण येते तसं केव्हा साइन चेंज करायची किंवा काय करायचं तुम्हाला सांगितलं. तर आता बघा इथे किती 14, 9 5 14, 5 9 14, 14x हे 3y कटले, सेम पेअर अपोजिट साइन कट. ओके, तर इथे 0 घेऊन समजावण्यासाठी कटाकट केल्यामुळे इथे किती झाले, आता 2 10 14. ओके, तर आता इथे किती झाले, 14x बरोबर 14. आता x इथं गुणाकारात असल्यामुळे इथं 14. ओके, आणि हे जे इथे गुणाकारात असल्यामुळे इथं काय जाणार आहे, भागाकार म्हणजे याच्या खाली जाणार. आता इथंच आपण भाग दिला, 14 1 14. x बरोबर किती किंमत भेटली आपल्याला, 1. ओके, x बरोबर 1 भेटली. तर आता आपण हेच किंमत 1 बरोबर कोणत्या समीकरण आपल्याला जसं सुटेबल वाटेल तसं आपण करू शकतो. 1 मध्ये, 2 मध्ये आणि 3 मध्ये पण घेऊ शकतो. उत्तर जे काय आहे ते समज भेटणार आहे. तर आता मला जे आपल्याला जे सोपं वाटतं ना ते उचलायचं, अवघड कधी उचलायचं नाही. जे आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार करायला सोपं जाईल असंच उचलायचं याच्यापैकी. तर आता आपल्याला सोपं काय आवडतं, त्याच्यावर उदाहरण
म्हणजे समीकरण 2, तर आता डायरेक्ट उचलायचं समीकरण 2. तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलं ते पाहू आपण. हा समीकरण 2 मध्ये ठेवू, समीकरण 2 मध्ये दिले त्याने. तर आता समीकरण 2 मध्ये x बरोबर तर आपण इकडे घेऊ काय साईडला थोडं बरोबर इथंच घेऊ याच्याकडे. आता इकडे बघा समीकरण 2 मध्ये x बरोबर आहे, x बरोबर 1 समीकरण 1 2 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवू. ओके समीकरण 2 लिहून टाकायचं डायरेक्ट. काय 3x अधिक 3x नंतर काय केलं y बरोबर 2. x ची किंमत किती 3 गुणिले 1, उत्तर काय भेटणार 1. 3 गुणिले x उत्तर काय भेटणार 1. 3 गुणिले x उत्तर काय भेटणार 3. ओके 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 2. इकडे घेता येईल थोडं थांबा, इकडे घेऊ आपण. याचा काय संबंध नाही, वरी बाजूला पेशल आहे. आता पहा याचा गुणाकार घेतो आपण. हे समीकरण इथे घेतात 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 2. तर आता इथे काय केला होईल, कोणत्याही संख्येचा 1 बरोबर गुणाकार झाला ती संख्या उत्तर येते y बरोबर 2. आणि इथं काय प्लस. ओके प्लस हे प्लसला प्लस इथं आणि मायनस मध्ये जाईल इकडे 2 मायनस 3. कोणत्याही मोठ्या संख्येतून लहान संख्या गेल्यावर तुम्हाला माहिती आहे मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल, मोठ्या संख्येतून लहान संख्या गेल्यावर. तर म्हणून इथं -1 -3 मधून 2 केले प्लस 2. उत्तर किती हे या समीकरणाचं उत्तर काय भेटले आपल्याला. असं लिहू शकतो आपण याला x y बरोबर x बरोबर किती भेटली 1 आणि y बरोबर किती भेटली -1. हे काय विकल या समीकरणाचे. ओके हे तुमच्या पुस्तकात दिलेलं उदाहरण आपण सोडलं, नवीन याच्यात काय केलं नाही पुस्तकामध्ये आहे तुमचं. आणि इतर जे आहे सबस्टिट्यूशन पद्धतीने वापरलाय, म्हणजे याला दुसऱ्या पद्धतीने सोडलं गेलं 1 दिला आणि 2 याला एलिमिनेट म्हणतात, याला सबस्टिट्यूशन म्हणतात इंग्लिशमध्ये शिकताना. आता या पद्धतीने पाहतो आपण याला सोडून. ओके इथलं मी कोड करतो, कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असं घेऊ शकता. तर आता आपण एक पाहता दुसऱ्या पद्धतीने कसं सोडायचं. उदाहरण सेमच आहे, उदाहरण हेच उदाहरण इथे घेतलं फक्त याला दुसऱ्या पद्धतीने सोडलं, म्हणजे 2 पद्धती वेगवेगळ्या आहेत, उत्तर एकच निघणार, सगळं एकच आहे बाकी. तर यांनी काय सांगलं आता ओके सांगली त्याप्रमाणे करतो आपण. त्यांनी जे आहे समीकरण इथं समीकरण 1 समीकरण 2. तर यांनी कसं सोडलं या समीकरण y ला समीकरण y च्या स्वरूपात याने आणलं, म्हणजे y बरोबर याने किंमत आणली. तर आता या समीकरण सोडतो आपण, म्हणजे ओके डायरेक्ट समीकरण 2 ला y च्या रूपात आणू आपण. y बरोबर हेच घेतली y बरोबर 2 -3x. हेच किंमत उचलून कोणती ठेवायची समीकरण 1 मध्ये. y बरोबर 2 -3x ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. ओके तर आता इथं सोडायचं आपल्याला डायरेक्ट y बरोबर किंमत ठेवून द्यायची. y कुठे येतं 5x ला 5x घेऊन टाकायचं, म्हणजे आपल्याला कशाची किंमत भेटेल तर x ची भेटेल, इथं y ची इथं भेटेल. तर यांनी आता सोडायचं सांगितलं तुम्हाला. 5x ला 5x घेतले -3 ला 3 y बरोबर एक कॉन्सेप्ट घेऊन टाकू आपण 2 ही y ची किंमत. या y च्या ठिकाणी या y च्या ठिकाणी आपण ही किंमत ठेवतो आपल्या ही गॅस आणि त्याच्यामुळे. आता 2 -3x बरोबर किती घे 8. बस याला सोडायचं, तर दुसरं काय नाही. 5x ला 5x करून टाकायचं, मायनस ला मायनस. ओके मायनस ला मायनस ठेवा. आता इथं गुणाकार करा, 3 दोन्ही 6, या 2चा गुणाकार 6, पुन्हा या 3चा गुणाकार या 3 सोबत होईल. ते काय होईल इथं 6 झाले, मायनस ला मायनस चिन्ह मदतलं आणि 3 3
9x बरोबर इकडे 8. ओके, या 3 ब्रॅकेटला गुणून काढलं होता, तो उत्तर काय आलं 6, 3 2 6, 3 3 9. आता त्याला सोडायचं, हे प्लस आहे हे मायनस आहे, हे इथं काय होईल -4 म्हणजे -9 मधून प्लस 5 गेले म्हणजे -9x मधून प्लस 5x गेल्यानंतर -4x -6 बरोबर इथला 8 -4x ला 4x हे इथं मायनस अशामध्ये जाऊन काय होईल अधिक 8 अधिक 6. ओके, -4x बरोबर किती झाले 8 आणि 6 किती झाले 10 14. ओके, 8 आणि 4 12 14 -x मायनस किती आता आहे इथं x बरोबर -x 14/4. तर x ची किंमत किती भेटत आहे आपल्याला x बरोबर इथं पहा 7/2. ओके, सॉरी थोडंसं आपलं नाही का मिस्टेक झाली यामध्ये. इथं जे आपण पहिले चिन्हाने जो गुणाकार होता ते चिन्हाचा गुणाकार राहून गेला होता. चिन्हाचा गुणाकार कसं करायचा होता बरं थोडं मी इथपर्यंत थोडंसं चुकलं आपलं लक्षात आलं माझ्या. इकडे बघा 5x. ओके, 5x आता इथं काय चिन्हानं पण याला सोबत गुणून घ्यायचं. तर इथं किती -6x ला -6x म्हणजे -3 याला मायनस किती होणार आहे 6. -3 न जर दोघांना गुणाकार केला तर किती झाले 6 म्हणजे आपण याला गुणून घेतलं. तर आता इथे मायनस काय होईल प्लस अधिक म्हणजे या चिन्हाने गुणून घ्यावं लागते. प्लस झाल्यामुळे 3 3 9x. ओके, आता हे 8 ला 8 थोडंसं चुकलं होतं. आता हे 5x -6 ला 6 इथे किती अधिक 9x. ओके, हे 8 हेच पुन्हा लिहिले आपण आणि 9 आणि हे किती झाले 14 म्हणजे प्लस मध्ये दोन्ही संख्या त्याच्यामुळे दोनाची काय बेरीज 14x बरोबर 8 हे किती होईल झाले 6 हे किती झाले 14 बरोबर 14x बरोबर किती 14. तर x बरोबर 14/14. तर x बरोबर किती किंमत भेटली आपल्याला 1. ओके, इथं पण आपल्याला x बरोबर एकच भेटली होती किंमत. आधीच सोडली तुम्ही आज रिवाइज करू शकता व्हिडिओ मागून. तिथं पण x उदाहरण समजते यामध्ये फक्त सोडवण्याचे 2 प्रकार आहेत. तर आता x बरोबर आपण कोणत्या एका समीकरणात उत्तर ठेवू शकतो. आता मला जे सोपं वाटतं त्यामध्ये ठेवणार मी पण बरी यावेळेस आपण 1 मध्ये ठेवून पाहू. समीकरण 1 मध्ये x बरोबर 1 ठेवू. समीकरण 1 मध्ये x बरोबर किती ठेवू 1 ठेवून. ओके, आता याला सोडायचं बस दर तशापासून तुम्ही समीकरण खाली ते 5x मायनस ओके -3y बरोबर 8. ओके, x बरोबर किती ठेवा सांगितलं आपल्याला 1. तर त्यामुळे आता 5 गुणिले 1 बरोबर 5 गुणिले 1 मायनस 3y बरोबर 8. 5 गुणिले 1 म्हणजे 5 उत्तर येते आणि -3y बरोबर 8. तर आता इथे किती होईल -3y आणि तिकडे जाऊन काय होईल मायनस जाईल ना संख्या किती उरले पण इथे पहा 8 - 5. ओके, इथे प्लस असल्यामुळे संख्या प्लस मध्ये येईल. इकडे जाऊन मायनस झाली तर -3y किती उरले 3. ओके, -5 मधून 8 जर गेले 3 उरणार. इथं आता y घ्या आणि 3/3. तर आता किती -y बरोबर 1. कोणत्याही चलाला आपण ऋण म्हणू शकत नाही कारण ऋण म्हणजे संख्या ऋण हीच संख्या असू शकते, चल असू शकत नाही. ओके, निगेटिव्ह नंबर असू शकते, चल कोणत्याही असू शकत नाही. म्हणून इथं -हा चिन्ह पुढे घ्यावं लागलं आपल्याला. म्हणून -1 आधीचे उत्तर असे निघले होते. तुम्ही रिवाइज करून पाहू शकता याला आणि एक रिशॉट काढून घ्या. थोडंसं आपलं चुकलं होतं चलानं आपला गुणाकार म्हणजे चलानं त्याला म्हणजे त्या दिलेल्या समीकरणाला हे करायचं राहिलं गुणायचं राहिलं. तुमच्या पुस्तकामध्ये सोडवा म्हणून दिलेलं आहे. त्याच्यातले आपल्याला दिलेल्या रिकामी जागा बघायला सांगितलेल्या आहे आणि तुम्हाला जे रिकामी जागा आणि याच्यातली कृती दिलेल्या आहेत असे तुम्ही पूर्णपणे तर क्लिअर करा. तुम्हाला तशा कुठलीही संख्या न बदलता जवळपास अल्जेब्रामध्ये 7 मार्काला आणि जॉमेट्रीमध्ये 7 मार्काला अशी 14 मार्काला कृती जी आहे
हे दिलेली तुम्हाला करण्यासाठी येते. मागील 2 वर्षाचे पेपर मी थोडेसे ऑनलाईन पाहिले होते PDF त्यामध्ये आहे आणि वाचा एका जागी थोडं. 7 मार्काची कृती तुम्हाला पुस्तकातून जशी आहे तशी ती पूर्ण कृती तुम्हाला जमली पाहिजे. कुठल्याही संख्येचा चेंज होणार नाही, काही होणार नाही. असे म्हणजे 2-3 बिंदू त्याच्यावर येतात छोटे मोठे. आणि 14 मार्काची 14 मार्क तुम्हाला अशी फ्री आहे. पूर्ण कृती त्यामध्ये क्लिअर करा. तर आपण दिलेले पाहूया त्यांनी आपल्याला असे ब्रॅकेट कम्प्लीट करायला सांगितले. तर ब्रॅकेट करूत आपण सांगितलं त्याप्रमाणे. हे उदाहरण 1 आहे. उदाहरण 2 आहे. 16 म्हणून जे सांगलेले सामायिक समीकरणामध्ये. उदाहरण 2 एक सामायिक समीकरणामध्ये सोडवायला सांगितले आहे. मला जे सोडवण्यासाठी सांगितलं सोल्युशन तर ते त्यामधलं आहे. आपण सोडवतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे. तर त्यांनी नंतर काय सांगितलं हे आपण मांडून घेतलं. त्यांनी असं दिलं. त्याच्यानंतर आपण समीकरण 1 हे लिहिलं 3x + 2y बरोबर 29. एक समीकरण 5x - y बरोबर 18. समीकरण 2 ते नंतर काय सांगितलं समीकरण 2ला 2 ने गुणून. कारण गुणण्याचं कारण काय इथं आपल्याला इलिमिनेट करण्यासाठी काटण्यासाठी इथं 2y मारण्याचं साइन अपोजिट आहे पण पेयर सेम नाही. त्याच्यामुळे आपण 2 जर गुणाकार केला तिथं 2 सेम म्हणजे पेयर सेम होईल. त्याच्यामुळे आपल्याला काढता येईल डायरेक्ट संख्या. तर त्याने गुणाकार करण्यासाठी सांगितलं किंवा काय सांगितलं आपल्याला की याला 2 ने गुणून. तर इथं 5x याला 2 ने गुणाकार. आपण फक्त 2 वाढवणार आहे. 2 ने जे गुणाकार सांगले याला 30 गुणणार इथं 2 इथं 2. ओके जस्ट काय केलं आपण 2 टाकले. तर गुणाकार सांगला फक्त त्याने रिकामी जागा कशासाठी सोडली जिथं 2 येणार तिथंच त्यांनी पहिल्या म्हणजे फ्लिपचे जे आपले डबे दिले त्याच्यामध्ये 2 लिहायचं आहे. तिथं आपण 2 लिहिली. नंतर आपण याचा गुणाकार लिहायचा आहे. डायरेक्ट 2 सोबतचे गुणाकार करायला आपण याचा गुणाकार डायरेक्ट गुणाकार लिहायचा. इथे काय गुणाकार लिहायचा 10x याचा गुणाकार 2y आणि याचा गुणाकार 18 दोन्ही 36. ओके आणि 36 हे गुणाकार आपल्याला सांगलं त्यांनी केला. नंतर या काटाकाटी करून आपल्याला डायरेक्ट हे ब्रॅकेटचे तो शोध होते आणि अलीकडे जर डायरेक्ट काटाकाटी त्याचा 0 वगैरे त्यांनी घेतला नाही. तर नंतर 10x आणि 10x किती होतं ते डायरेक्ट लिहायचे आपल्याला. किती होतं त्याची बेरीज 20x. ओके समीकरण लिहिणं चुकलं का आपलं 3x ओके थोडंसं वाटायचं 3x 3x पाहिजे इथं थोडंसं चुकलं आपलं सॉरी. 3x + 2y बरोबर 29. ओके तर आता इथे काय करायचं आपल्याला 13x इथे किती येईल आपलं 13x 2y कटले यांची बेरीज किती होती 9 6 किती वेळी 15. चला 1 किती वेळी 65 65 ना. तर आपण 65 इकडे गेले म्हणजे भागाकाराची ही संख्या त्याचा भागाकार 13 65 13 किती आली 13 5 65. x बरोबर किती 5. इथं सांगितले त्याने x बरोबर 5. x बरोबर 5 हे समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण कुठं आहे 1 आपलं समीकरण 1 मध्ये ठेवू. हे पहा समीकरण जागा कशासाठी सोडली जिथं आपल्याला x बरोबर 5 घ्यायची ती जागा त्याने खाली केली. इथे काय ना 5. ओके 5 घेतलं तसं पूर्ण समीकरण मांडलं. नंतर याचा गुणाकार करून जे येईल संख्या ती इथे लिहिली आपण 15. ओके 15 घेतली. नंतर इथं 2y हे 15च्या आधी इकडे मायनस मध्ये याच्यासाठी त्यांनी जागा खाली केली. हे मायनस मध्ये जाणार इकडे इथे काय घेतले आपण 15 आणि पुन्हा यांची वजाबाकी किती येते 14. ओके 14 15 मध्ये 29 गेले उरले 14. तर आता इथे काय सांगले आता हे वायच्या याच्या छेदात झाला त्यांनी तशा जागा सोडल्या नाही छेदात आणण्यासाठी. तर हे आपल्याला समजून घ्यावं लागतं तेवढं. ओके तर आता इथे 2 याच्या याला जर भागी गेले तिथून उरतात 7. 14/2 म्हणजे 7. y बरोबर किती 7. तर आपल्याला काय किती भेटल्या x बरोबर 5 यांनी सांगितलं त्याप्रमाणे सोडायचे इथं x बरोबर 5 आणि y बरोबर 7. हे तुमच्या पहिल्या समीकरणाचं सोल्युशन. थोडंसं एखादा बॉक्स राहायला समजून घ्या. आणि हे झालं तुम्हाला जे पूर्ण ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी पूर्ण क्लिअर करा. 7 मार्क आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे चुकत नाही ॲक्टिव्हिटी. आणि पूर्ण पुस्तकातल्या ॲक्टिव्हिटी 50-60 आहेत वाटते तुमच्या 2 म्हणजे 120-130 पेपर असतील सर्व ते सर्व क्लिअर करून घ्या. हे तुमचं पहिली लेसन म्हणजे जे रिकामी जागा सोडली ती आता यानंतर अजून नेक्स्ट पाहता. हे पण उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 2 वर उदाहरण क्रमांक 3 म्हणून दिलेलं आहे. आणि ते पण त्यांनी सोडून दिलं तरी आपण घेत आहोत तुम्हाला समजण्यासाठी सोडलेले उदाहरण.
तर आता सोडून पाहतो आपण त्याने जरा सोडण्यासाठी दिले तर हे समीकरण थोडंसं किचकट आहे म्हणजे सर्वात दिलेल्या समीकरणापैकी अवघड म्हणजे त्यात काय अवघड नाही फक्त तुमच्या लेवलला वाटेल थोडं पण हे आता पायाचे आयडिया म्हणजे का ते सर्व कशा विरुद्ध संख्या दिली इथं 15x इथं 15 इथं y केली तर 17x पुन्हा संख्या इथं मूळ संख्या केली विषम संख्या केली तर आपल्याला काय करायचं एका समीकरणाची कोणती बेरीज करायची त्याच्या दोन टप्प्याखाली दोन याला मांडून घ्यायचं सोडायचं एकच उत्तर करायचं याचं आपण एका साईडला मांडले खाली म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी उत्तर एकच निघणार आहे फक्त दोन जागी मांडले एका जागी आपण जे समीकरण करणार या समीकरणाची कधी बेरीज करायची त्या दोन्ही समीकरणाची आणि त्या दोन्ही दिलेल्या समीकरणाची काय करायची वजाबाकी ओके इथे वजाबाकी करा इथे बेरीज करा आणि हे दोन्ही जर केल्यानंतर याच्यापासून एक इक्वेशन भेटणार आपल्याला 3 एक आहे इक्वेशन एक राहील समीकरण एक समीकरण 2 आणि जे भेटणार समीकरण काय असेल 3 आणि इथे हे काय असेल समीकरण 1 समीकरण 2 आणि भेटणार समीकरण काय असेल 4 ओके 4 असेल तर बस त्याला याची आपण बेरीज करून घेऊ किती आले 32x ओके 32x अधिक हे पण 32y हे पण 32y आणि हे पण 32 सर्व 32 आहे त्याला 32 ने आपण सरळ करायचं 32 ने दिलेल्या समीकरण 3 ला 32 ने भागून समीकरण 3 ला 32 ने भागून ओके आता मी असं करतो इथं समीकरण 3 ओके याला गुणिले भागिले 32 करून आता तुम्ही समजून घ्या मी इथं काय करणार याला 32 ने भागणार ओके 32 ना याला भाग देणार तर मी तुम्ही पहिल्यांदा समीकरण 3 ला 32 ने भागून ओके तर उत्तर काय भेटेल सरळ 32 ने जर भागलं 32 1 32 म्हणजे इथे x भेटेल आणि इथे 32 1 32 याच्या खाली 32 म्हणजे किती इथं y भेटेल आणि इथं काय भेटेल x ओके पहिल्या समीकरणाचं उत्तर आलं म्हणजे हे समीकरण आपले हे 3 पासून याला 3 नंबर देणार आपण फक्त याला लहान केलं फक्त थोडी संख्या लहान केली आपल्याला पुढे सोडवण्यासाठी याची गुणाकार भागाकार अवघड जाते त्याच्यामुळे छोटे रूप आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला छोटे हे भेटलं तर ओके तर याला समीकरण काय देईल 3 देईल ओके तर याची आता आपण दिल्याप्रमाणे वजाबाकी करून घेऊ वजाबाकी करण्याचं ओके वजाबाकी करणार म्हणजे कोणी साइन बदलणार ओके इथं मायनस इथं पण मायनस ओके इथून किती झाले -2x कारण -17 मोठे आहेत 15 पेक्षा म्हणून 2x अधिक इथं पण मायनस येईल y बरोबर इथं किती झाले 10 ओके दिलेल्या समीकरण आपण डायरेक्ट तिने भागू शकतो 2 कारण हे सर्व 2 2 वापरले 2 2 आणि इथं 5 तर 5 चा भाग जाईल तर दिलेल्या समीकरण कितला म्हणजे समीकरण नाही बरोबर समीकरण 3 ला केलं का आपण तर करायची गरज नव्हती ओके याला सरळ 32 ने भागून समीकरण 3 ला 32 ने भागून ओके 3 तर 3 करू त्याला समीकरण 3 ला 32 भागून हे पण समीकरण 3च धरू आपण तर आता दिलेल्या समीकरण 14 झालं आहे एकच सेमच आहे फक्त त्याला आपण लहान मध्ये कमी केलं समीकरण एकच म्हणण्यास कारण तर सगळं ते मोठ्या संख्येत तिथं आपण छोटे केले आहे ते आता इथं काय मायनस आलं इथं मायनस याला आपण 2 ने भागून दिलेल्या म्हणजे याला डायरेक्ट नंतर 2 ने भागून 2 ने भागून होते -x -y बरोबर 5 2 ने भागले ना 2 ने भागून ओके उत्तर आलं 2 ने भागून उत्तर आलं तर आता काय समीकरण आपलं चौथं 2 ने भागल्यामुळे समीकरण झालं आपलं चौथं तर आता काय करायचं समीकरण 3 आणि 4 खाली एक आणतो आपल्याचं जे आपली पहिले गणित असेल एलिमिनेशन पद्धत करायचं तेच करायचं फक्त आपण याची किमती लहान केल्या आपल्याला एका खाली एक करायला याचं खूप आवड झालं असतं कारण याचं बहुतेक लसावी केल्यावर त्याच्या आपल्याला एक सेम संख्या भेटल्या असतात तर करायला जर 17 ने या संख्येला भागावं लागलं असतं पुन्हा 15 ने या संख्येला भागावं लागलं असतं तर तेव्हा आपल्याला संख्या सेम भेटल्या असतात त्याच्यामुळे सोपी पद्धत आहे ते तुमच्या बुकमध्ये दिली तेच करतो आपण तर आता काय करायचं याच्या खाली घेईन समीकरण 4 व 3 चे आता काय करणार समीकरण 3 व 4 ची बेरीज करू समीकरण आता एका खाली घेऊ आपण फक्त तुम्हाला एवढं सोडून दाखवलं मी आता बस त्याचे उत्तर काढलं आपण समीकरण एवढं स्पेशल समीकरण 3 आलं आपलं हे फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही एका खाली घ्यावं लागतं आणि समीकरण 3 आणि समीकरण 4 हे दोन उत्तर आले आता मी एका खाली लिहिलं माझं समीकरण 3 व 4 ची काय करून बेरीज समीकरण 3 व 4 ची बेरीज करू ओके आता काय घेतलं आपण 3 हे बघा x अधिक y बरोबर 1 दुसरं काय -x
मायनस वाय बरोबर 5. ओके, याची बेरीज करू का? बेरीज करायची तशा तसं उचललं तरी जमते. इथं जर प्लस मायनस मायनस प्लस आपण डायरेक्ट याला एक मिनिट थोडंसं आपली संख्या चुकली होती तर चेंज करून होता. इथं आपले इथं काय 17, इथं 17 घेतली बरोबर आणि इथं 15 पाहिजे होती आणि इथं 15 जरी घेतली तर किती होतील? इथं +2, कारण वरची संख्या काय तर आपण काय केली याची वजा इथं +2 होतील ना, +2 म्हणजे -15 -17 वाय जर केले तर +2 वाय आणि 2 ने भाग केला तर प्लसचं चिन्ह येईल. ओके, झालं हे समीकरण तयार. आणि इथंच थोडंसं चेंज करायचं राहिलं आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज. बस बेरीज जर करायची म्हणजे चिन्हाची काही बदल करायची गरज नाही. x करणार इथं झाले 2y आणि 5 आणि 6 तर y बरोबर किती 3. ओके, भागाकार केल्यानंतर आता ही गोष्टी अशा सांगायचं काम पडलं नाही पाहिजे. आणि नंतर जर कोणाला येतं नसेल तर पहिल्यापासून व्हिडिओ पहा आणि जर काय अडचणी असतील तुम्हाला बेरीज वजाबाकी किंवा मायनस गुणन चिन्ह कसे बदलतात, कसे भागाकार जातात, कसे गुणाकारात येतात किंवा ते घातांकाचे नियम वगैरे मी तुम्हाला सांगेल तर तशा कॉमेंट्स करा. आणि नंतर जर पाहायचं झालं तर आता y बरोबर 3 आली. y बरोबर 3 कोणत्या समीकरण 3 मध्ये ठेवून 4 मध्ये ठेवून ठेवली तरी आपल्याला किंमत भेटायची तेच भेटते. पण आपल्याला काय सांगा सोप्या सोपी आपल्याला जसं लवकर निघते ते उत्तर काढायचं. आपल्याला जास्त अवघड कॅल्क्युलेशन करणं असं काही बंधन नाही. एकदम सोप्या आहे म्हणजे आणि एकदम सोप्या टेप्समध्येच काढावं लागतं उत्तर. तर आता मी y बरोबर 3 समीकरण कशामध्ये घेणार याच्यामध्ये. ओके, समीकरण 4 मध्ये y बरोबर समीकरण y बरोबर समीकरण 4 मध्ये किती y बरोबर 3 ठेवून ओके y बरोबर 3 ठेवलं आपण. आता ठेवू त्याच्यात y बरोबर 3 -x ला -x प्लस 3 ओके प्लस मध्ये आणि हे -x इथे केलं मायनस वेगळी संख्या -3 -x बरोबर किती मायनस नाही +2 तर x बरोबर किती असेल -2. ओके, उकल भेटल्यावर समीकरण y बरोबर 3 आणि x बरोबर -2 स्क्रीनशॉट काढून घ्या. बस हे फक्त असे समीकरण थोडेसे आवड जातात. पहिल्यांदा दिल्यानंतर एका समीकरणाची काय करायची बेरीज, एका समीकरणाची त्यालाच पुन्हा येऊन काय करायचं वजाबाकी. तुम्हाला समीकरण बेरीज केल्यानंतर समीकरण तिसरं भेटेल, वजाबाकी केल्यानंतर समीकरण 4 भेटेल. बस त्याच समीकरणाला आपण 1 2 मानून ज्याप्रमाणे सोडत आलो त्याप्रमाणे सोडत जायचं. असे उत्तर तुम्हाला भेटून जातील. ओके, आवडलं तर लाईक करा.